हाय एवरीवन। यूट्यूब पर बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन टीचर्स जो मराठी के वीडियो बनाकर उन्हें बहुत अच्छी तरह एक्सप्लेन करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उनके प्रोनाउंसिएशन में थोड़ा सा प्रॉब्लम आ रहा है। इसीलिए आज हम हमारे सभी नॉन महाराष्ट्रियन स्टूडेंट्स के लिए ये वीडियो बना रहे हैं। तो ये वीडियो अगर आप ठीक से सुनोगे तो आपको प्रोनाउंसिएशन में कोई भी प्रॉब्लम नहीं होगी। तो चलिए फिर बढ़ते हैं अपनी रीडिंग की ओर। इयत्ता 6वी शिकू मराठी आनंदाने। लेसन नंबर 7 आजोबांचा 3 पुडांचा डबा। लेखिका अदिती देवधर। यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला. एकावर एक असे 3 डबे होते त्याला. यश म्हणाला, कसला भारी डबा आहे हा, कोणाचा आहे? तुझ्या आजोबांचा कामावर न्यायचा डबा होता तो. 40 वर्ष त्यांनी हाच डबा वापरला, आजी म्हणाली. 40 वर्ष? बाप रे, मी तर प्रत्येक वर्षी नवा डबा घेतो, यश म्हणाला. का? तुझ्या मागच्या वर्षीच्या डब्याला काय बरं झालं होतं? आजीने विचारले. तो प्लास्टिकचा होता, त्याचं झाकण सैल झालं, मग आम्ही नवा डबा आणला, यश म्हणाला. अरे मग तो तुटका डबा कुठे असेल आत्ता? बहुतेक कचऱ्यात टाकला असेल किंवा भंगारवाल्या काकांना दिला असेल, यश म्हणाला. आजी म्हणाली, तुला माहिती आहे, तुझ्या डब्याचे छोटे छोटे तुकडे झाले असतील. एखादा तुकडा कचऱ्याच्या ढिगात पडला असेल किंवा एखादा जमिनीत गाडला गेला असेल. कदाचित कुठल्या तरी टेकडीच्या पायथ्याशी किंवा दरीतसुद्धा तो असू शकेल. हे प्लास्टिकचे तुकडे शेवटी कुठे जाऊ शकतात याची माहिती आहे? कुठे? यशने विचारले. नदीत, आजी म्हणाली. कसं काय? पावसाळ्यात वाहणारं पाणी नदीत जातं. जाताना बरोबर कचरासुद्धा घेऊन जातं. तसंच तुझ्या डब्याचं प्लास्टिकही नदीत पोहोचेल. नदीतून ते समुद्रात जातात. मासे खाऊ समजून हे प्लास्टिक खातात. प्राणी, पक्षी आणि माणसं मासे पकडून खातात. मग हे प्लास्टिक कुठे बरं जात असेल? आजीने विचारले. त्यांच्या आणि आपल्या पोटात, यश म्हणाला. आजी म्हणाली, स्टीलचा डबा मात्र बरीच वर्ष टिकतो. डबा तुटला तरी तुटलेल्या स्टीलच्या वस्तू वितळवून नवा डबा तयार करता येतो. यश हे सगळे ऐकून थक्क झाला आणि म्हणाला, म्हणजे प्लास्टिक माती, नदी, मासे, प्राणी, पक्षी यांच्या आणि आपल्यासुद्धा पोटात जातं? हो रे, आजी म्हणाली. थोडा विचार करून यश म्हणाला, आजोबांचा हा डबा मी वापरू का शाळेसाठी? हो, वापर की, आजी म्हणाली. यशने मनात पक्के ठरवले, यापुढे प्लास्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही.